नमस्कार, आपण पाहता रोखोक 24 नेटवर्क. मी बाळासाहेब शेट्टी पाटील. तर आपण आज पारनेर मतदारसंघात आहोत आणि पारनेर मतदारसंघात आज मोठा चमत्कार, राजकीय चमत्कार घडला आहे. या चमत्काराची बातमी घेण्यासाठी आणि जो चमत्कार ज्यांनी घडवला आहे असे विजू आवटी, माजी नगराध्यक्ष पारनेर नगरपंचायतीचे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर त्यांच्यासमोर बरेचसे कार्यकर्ते सुद्धा आहेत, ते सुद्धा आपल्या त्यांच्या स्वतःच्या भावना या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. तर विजू भाऊ, आपण सगळ्यात प्रथम आपल्याला आपण जो निर्णय घेतला तो निर्णय अतिशय आश्चर्यकारक आहे. न भूतून म्हणजे समजा एखाद्याला अकल्पनीय आहे. त्या निर्णयाची कुणी कल्पना केली नव्हती आणि या निर्णयाबरोबरच तुमच्या विषयी बरेच काही वावड्या उठवल्या जात आहेत, काही आरोप केले जातात, काही वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत. तर काय सांगाल या संदर्भात? माझा निर्णय हा पारनेर नगर तालुक्यातील जनतेला हा आश्चर्यकारकच निर्णय आहे. पण जसजशी निवडणूक पुढे येत चालली तसतसं मला सर्व गोष्टींचा अंदाज येऊन त्या ठिकाणी 2018-19ला पारनेर नगर तालुक्यातील युवकांच्या आशेचा भंग झाला. आज माझ्याबरोबर तुम्ही बघत असाल का पारनेर नगर तालुक्यातील सर्व युवक माझ्याबरोबर आहेत. युवकांना बिचाऱ्यांना एकच अपेक्षा आहे का ठीक आहे विजूभाऊ आमदार झाला पाहिजे, हे मला मान्य आहे. पण मी पदावर जात असताना जातोय की नाही, प्लस मायनसची बेरीज ही माझ्या लक्षात येत असताना मला उद्या माझ्याबरोबरच्या सहकाऱ्यांचा विचार करणं गरजेचं होतं. त्या अनुषंगाने माझ्या तालुक्यातील मी सर्व युवकांचा त्या ठिकाणी अभ्यास करून, मताचा अभ्यास करून त्या ठिकाणी सुजय दादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी माझा जो शब्द होता का तुझ्या पारनेर नगर तालुक्यातील युवकांना या ठिकाणी रोजगार मिळवून द्यायची जिम्मेदारी माझी आणि अजितदादांची, ह्या शब्दावरती या ठिकाणी आज आम्ही सर्वजण पारनेर नगर तालुक्यातील युवक सर्वजण या ठिकाणी अजितदादा गटाचे उमेदवार दाते सर यांना आम्ही सर्वांनी पाठिंबा दिला. नक्कीच हा जो पाठिंबा देत असताना दुपारी सकाळी जी भाळवणीमध्ये सभा झाली त्या सभेत अतिशय भावनाविश सगळे कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झालं होतं. सगळं वातावरण भावनाशील झालं होतं. साहजिकच आहे की कार्यकर्त्याच्या भावना वेगळ्या, कार्यकर्ते स्वप्न वेगळी होती, कार्यकर्त्याच्या आशा अपेक्षा वेगळ्या होत्या, आशा आकांक्षा. आणि त्या सर्वच आशा आकांक्षावर सध्या पाणी फिरल्याचं बोललं जात असलं तरी कार्यकर्त्यांमध्ये अशी चर्चा आहे की जे काय होईल, जे काय झालं, जे काय होतं ते चांगल्यासाठी झालं, चांगल्यासाठी होत आहे, यावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. या ठिकाणी विजूबरोबर आणखी बरेचसे कार्यकर्ते सुद्धा बोलणार आहेत. तर मी जे कोणी भावना व्यक्त कर, आपण बोलाल राहुल आपल्या भावना व्यक्त करतायत. आज जो काही निर्णय घेतला आहे सर्व युवकांच्या मनाला पटेल असा पडला. सगळ्या अडचणीतून जर आपल्याला बाहेर पडायचा असेल तो निर्णय आम्हाला मान्य आहे. आमचा पक्ष आणि झेंडा फक्त विजू होईल. आज जसे विजू उभे होते तसा जो प्रचार चालू होता, विजू उभे असा प्रचार पुढे चालू राहील. कुणी काही सांगेल का भाऊ उभे नाही आमचं काम करा वगैरे, असं काय कुठली गोष्ट करू नका. भाऊच उभा आहे आपला आणि आपल्याला भाऊ म्हणूनच मतदान मागायचे. बरोबर. अजून कोण म्हणतो हे बोलते स्वप्नील पुढे सागर जे आहेत या ठिकाणी भाऊंचे कार्यकर्ते. तर आज जो निर्णय झाला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय होतं, तालुक्यात आहे ना इतकी बेकारी झाली ती, रोजगार नाही, काही नाही, विकास कामं नाही, काही नाही. पण आर्थिक परिस्थिती बघता आम्ही काय केलं माहिती का, वळाबिरीच केली तालुक्याची की मतदान तेवढं होत नाही. मग त्याकरता आमच्या भाऊंनी, आम्ही पहिल्यापासून भाऊ संघ आहे, आजपर्यंत भाऊ संघ आहे, आम्ही पाठिंबा भाऊला देणार. आणि आता सरांचं काम आम्ही 100% करणार. तुमचं आम्ही ना घड्याळात देणार मध्ये हिरा बसवला. नक्कीच आज दाते सरांचं पारडं, राजकीय पारडं खूपच जड झालेलं आहे. आणि अजून काही कार्यकर्ते बोलणार आहेत. आपण कुठल्या भावना, आज जो निर्णय झाला, भाऊने जो निर्णय घेतला त्या निर्णयासंदर्भात आणि तुमच्या जे काही समजा जी काही चर्चा आहे त्याबद्दल काय वाटतं? आज जो भाऊने जो निर्णय घेतला आहे हा जो त्याचा वैयक्तिक निर्णय नाही, हा सर्व तरुणांना मिळून तो निर्णय घेतलेला आहे आणि तरुणांसाठी घेतला निर्णय. जर भविष्यामध्ये आपल्याला जर पुढं जायचं असेल तर सुजयदादांनी पण सकाळी सांगितलं का टायगर 2 पावलं मागं येतो. तर काय येतो हे आता विजूभाऊ जरी मागं आला असलं 2 पावलं तर भविष्याची जी तरुणांसाठी जी योजना आखली असेल ती फक्त विजूभाऊचीच असेल. त्यामुळे विजूभाऊने घेतलेला निर्णय हा तरुणांनी मान्य केलेला आहे. आता विरोधक काय म्हणतील त्याच्याशी आपल्याला काय घेणे देणं नाही. आपल्याला फक्त विजूभाऊ म्हणून चालायचं आहे आणि भविष्यामध्ये 2 दिवसात 23 तारखेला
किंवा 23 तारखेला जो निर्णय लागला तो विजूभाऊ म्हणून लागला पाहिजे ना, ही तरुणांना माझी विनंती आहे. सर्वांना एकच विनंती की आपल्या आता माझ्या मित्राने काय सांगितलं की आपण घड्याळामध्ये डायमंड टाकला, त्या डायमंडला अजून पुढं भविष्यात 5 वर्ष तुम्हाला जर किंमत आणायची असेल तर आपल्याला आता हे 2 दिवस पूर्ण रात्रंदिवस 24 तास पळावा लागेल. अतिशय महत्त्वाचा संदेश या भाऊने दिलेला आहे. कारण पुढची 5 वर्ष जे काय तुम्ही 5 वर्ष जे अविरत संघर्ष करणार, कष्ट करणार, राजकीय त्यासाठी तुम्ही पाठपुरावा म्हणजे जे काही कामं करणार चांगले त्याचा फायदा तुम्हाला 5 वर्ष नक्कीच मिळणार आहे. आणि पुढचा आमदार, पारनेरचा आमदार हा विजू आवटी हेच राहणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे असं या निमित्तानं सध्या बोललं जातं. म्हणजे सध्या चित्र आहे. आपण या ठिकाणी अजून एक कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत. आता जो आज निर्णय झाला, जो निर्णय घेतला त्या निर्णयासंदर्भात आज जो निर्णय घेतलेला आहे भाऊंनी एकदम अतिशय सर्व तरुणांच्या मनातला हा निर्णय घेतलेला आहे. कारण आज हा तरुणांचा बळी गेला. पाहायला गेलं तर पारनेर तालुक्यामध्ये पूर्ण दहशतीचं वातावरण आहे. हे दहशतीचं वातावरण जर थांबवायचं असेल तर हा निर्णय भाऊंनी जो घेतलेला आहे तो एकदम योग्य घेतलेला आहे. कारण हा जर निर्णय नसता घेतला तर दोघांची बळी गेली असते आणि याच्यामध्ये वेगळा विषय झाला असता. त्याच्यामुळं भाऊंनी जो निर्णय घेतला आहे त्याच्याशी आम्ही ठाम आहे. मी परत पुन्हा एकदा भाऊकडे येतोय. भाऊंना असं विचारायचं आहे की पारनेर तालुक्यामध्ये पारनेर आजूबाजूला बरेचसे कारखाने, बरेचसे यामध्ये कंपन्या झाल्या, तर त्या कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळाला की नाही, काय कारण काय? आज अखेरपर्यंत माझी लढाई हीच होती ना. त्याचं कारण काय? पारनेर नगर तालुक्यामधील युवकांना सुपा MIDC मध्ये, नगर MIDC मध्ये रोजगार मिळावा. जसं 2018-19 आमचा वापर झाला, तो वापर पुढच्या पिढीचा व्हावा नाही ह्या नात्याने आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र येऊन ह्याच्या विरोधात आम्ही लढा उभारला होता. पण आजपर्यंत विधानसभा अपक्ष आम्ही लढवत होतो, त्यात काय दुमत नाही. पण आजपर्यंत माझ्याबरोबरच्या सहकाऱ्यांच्या हिताचा निर्णय मी म्हटलं असतं का मी आमदार होणार, मी सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी वापरून घेतलं असतं आणि उद्या माझा पराजय जर झाला असता तर मी कुठेतरी जाऊन बसलो असतो. हे माझे सगळे लेकरं, हे माझे सगळे भाऊ या ठिकाणी वनवासी झाले असते. आज ठीक आहे, राजकीय पद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उद्या भेटणार नाही, पण या सर्वांमुळं जो माणूस निवडून येईल आमच्या विचाराचा, तो माणूस मी वैयक्तिक स्वतः, सुजयदादा विखे पाटील, अजितदादा स्वतः, युवकांच्या हिताचा निर्णय, युवकांची जी MIDC आहे त्या MIDC मध्ये युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळून द्यायला आम्हाला ताकद देणार आहे. आगामी 5 वर्षामध्ये समजा जे काय सत्तेचं पारडं जड झालं त्याबद्दल वादच नाही, पण आगामी 5 वर्षामध्ये तुम्ही कारखानदारी वाढीस लागण्यासाठी किंवा त्या कारखान्यामध्ये MIDCमध्ये स्थानिक तरुणांना जास्त रोजगार मिळावा कशा पद्धतीने प्लॅनिंग करणार? आता 23 तारखेचा निकाल लागल्यानंतर आम्ही आणि आमच्या विचाराचा जो आमदार होणार तो आमदार त्या ठिकाणी आम्ही युवकांच्या भवितव्यासाठी उपोषणाला बसणार. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सगळ्यात मोठं आंदोलन त्या ठिकाणी आम्ही छेडणार आहे. मग त्या आंदोलनाचा निकाल हा आमच्या बाजूनेच आम्ही लावून घेणार, ह्याच्यात कुठली शंका नाही. आणि मी जो माझ्या युवकांना जो शब्द दिला रोजगारीचा, तुम्हाला दिसेल पहिल्याच टप्प्यात काय होतंय ते. आता मी माझ्या तोंडाने सांगण्यापेक्षा तुम्हाला कृतीतून आम्ही दाखवून देऊ काय भानगडे बा. नक्कीच कृतीवर जास्त भर राहणार आहे असं विजू आवटी यांनी सांगितलं आहे. आणि त्यांना पुढच्या 5 वर्षासाठी आपण शुभेच्छा देऊया आणि या ठिकाणी थांबत आहोत. धन्यवाद.